फायनली सुरू होणार। नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष वृत्तमालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत। शाळेची की धोक्याची घंटा या वृत्तमालिकेत आज आपण शाळा संदर्भात जो आज राज्य सरकारनं सुतवाच केलेला आहे त्याबद्दलची चर्चा करूया, त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया। कारण राज्यात 23 नोव्हेंबर पासून 9वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यासाठीचा विचार सरकार दरबारी सुरू आहे। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबद्दलची माहिती दिली, तसे संकेत दिले। मात्र या घोषणेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। राज्य सरकार जर शाळा सुरू करण्याचा विचार करत असेल तर याची उपाययोजना नेमकी कशी केली जाणार आहे? विद्यार्थी शाळांमध्ये सुरक्षित असणार आहेत का, हा प्रश्न आता सगळ्यांना भेडसावू लागलाय। पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असला तरी पालक सुरक्षेच्या दृष्टीने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार नाहीयेत। या सगळ्या प्रश्नांवर आज या वृत्तमालिकेत आपण प्रकाश टाकणार आहोत आणि त्यापूर्वीच राज्य सरकारच्या या निर्णयावर आता भाजपनं ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे। ऐकूयात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नेमकं काय म्हटलंय। सरकार भांबावलेलं आहे, कोणाचा कशाला मेळ नाहीये। राज्यमंत्री शिक्षण वेगळं म्हणणार, शिक्षण मंत्री वेगळं म्हणणार, सरकार म्हणून तिसरी भूमिका मांडली जाणार। आज ऑनलाईन करत असताना बाबा मोबाईल आहेत का गावागावात, वाड्या वस्त्यांवर आहेत का, कनेक्टिव्हिटी आहे का, बाकी तयारी आहे का, कुठलाही अंदाज घ्यायचा नाही, नियोजन करायचं नाही आणि तारखा जाहीर करायच्या, असा प्रत्येक विषयात या शिक्षणाचा बट्ट्याबोळ या सरकारने केलेला आहे। एका बाजूला शिक्षक संघटना आक्रमक झालेल्या आहेत, त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की राज्य सरकारकडून तयारी कुठली नाहीये आणि शाळा सुरू करण्याच्या बद्दलचे संकेत दिले जात आहेत, हे चुकीचं आहे। विरोधक सुद्धा म्हणतात की कुठल्याही प्रकारची सरकारची तयारी नाहीये आणि केवळ आदेश काढले जात आहेत। पण शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सुरुवातीला निर्णय घेतला तो आंध्र प्रदेश सरकारनं। आंध्र प्रदेशात अशाच प्रकारे राज्य सरकारनं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यामुळे नेमकी काय परिस्थिती ओढवलेली आहे आंध्र प्रदेशात, आपण एक नजर टाकूया। 2 नोव्हेंबर पासून राज्यात 9वी आणि 10वीचे वर्ग सुरू झाले। 2 नोव्हेंबर म्हणजे अगदी याच महिन्यामध्ये ही सुरुवात झाली। विद्यार्थी आणि शिक्षकांची RT-PCR चाचणी करण्यात आली। शाळा सुरू होताच कोरोना संक्रमणामध्ये मोठी वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव यातून समोर आलं। 3 दिवसात तब्बल 575 विद्यार्थी आणि 829 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला। आतापर्यंत 70,790 शिक्षकांची चाचणी करण्यात आली, तर 95,763 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली। स्वाभाविकपणे आता एका बाजूला परदेशात नेमकी काय परिस्थिती झाली आपण सगळ्यांनी बघितलं होतं। भारतातच इतर राज्यांनी निर्णय घेतला शाळा उघडण्याचा, तिथं काय होतंय तेही आपण पाहिलं। मग या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार जर निर्णय घेऊ पाहत असेल तर स्वाभाविकपणे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत। न्यूज 18 लोकमत हे प्रश्न उपस्थित करत आहे, जे पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे सवाल काय आहेत न्यूज 18 लोकमतचे, आपण एक नजर टाकूयात। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकं कोण घेणार आहे? परीक्षा उशिरा सुरू झाल्यास पुढील प्रवेश प्रक्रियेचे नेमकं काय होणार आहे? 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कमी होणार आहे का? शाळेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं खरंच शक्य आहे का? विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी वाहतुकीचा पर्याय काय? कोविड सेंटर करण्यात आलेल्या शाळा किती सुरक्षित आहेत? एकच शिक्षक ऑनलाईन आणि ऑफलाईन कसं शिकवणार? असे अनेक प्रश्न न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही उपस्थित करतोय। पण केवळ प्रश्न उपस्थित करणं एवढंच आमचं काम नाहीये। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आणि या सगळ्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। सुरुवातीला आपल्या सोबत असतील वरिष्ठ आमचे प्रतिनिधी नेटवर्क 18चे मुल्ला खालिद, जे हैदराबाद मधून असणार आहेत। हैदराबाद मधली परिस्थिती नेमकी काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घ्यायचे, कारण आंध्र प्रदेश सरकारने जो निर्णय घेतला त्याच्यानंतर तिथं काय
परिस्थिती उद्भवली आहे हे ते सविस्तरपणे सांगतील. आपल्या सोबत असतील पुणे पालक संघटनेचे अध्यक्षा जयश्री देशपांडे. जयश्री मॅडम, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमात. आणि आपल्यासोबत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेड्डीज हे सुद्धा थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील. पण सुरुवातीला मला जायचं आहे वरिष्ठ प्रतिनिधी न्यूज 18 नेटवर्कचे मुल्ला खालिद यांच्याकडे हैदराबादला. खालिदजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. पण आता जी माहिती आपण दाखवली, आंध्र प्रदेशमध्ये शाळा उघडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय फसलाय, तो धोकादायक ठरतोय असं म्हणायचं, जी माहिती समोर आली आहे त्यानुसार? काही अंशी तुमचं म्हणणं खरं आहे. साधारण 2 तारखेला ज्या आंध्र प्रदेशमधल्या शाळा उघडण्यात आल्या त्या 41,600 या शासकीय किंवा एडेड सहायता प्राप्त या शाळा होत्या. आणि आंध्र प्रदेशमध्ये एकूण 1,11,000 शिक्षक आहेत. बरं. त्यांच्यापैकी 90,000 यांची चाचणी, कोविड चाचणी ही करण्यात आली होती. आणि त्यांची चाचणी ही साधारण 30 तारीख आणि 31 तारीख ऑक्टोबरची या दरम्यान करण्यात आली. आणि अनेक गावं किंवा जिल्हे हे रिमोट एरियाज असे आहेत त्याच ठिकाणी, तर त्यामुळे त्यांचे रिपोर्ट वेळेवर पोहोचू शकले नाहीत. आणि साधारण 4 ते 5 दिवस लागले कोविडचा रिपोर्ट हा शाळांमध्ये पोहोचण्यासाठी. तर त्यांच्यापैकी अनेक जणांना ह्या सिम्पटम्स हे आधीपासून असल्यासारखं जाणवतं. आणि ते रिपोर्ट आला नाही आला तरी देखील हे शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी आणि इतर स्टाफशी ते जेव्हा त्यांच्यासोबत एकत्र आले तर त्यावेळेला तो अचानक हा एकूण जणू काही भडका उडाला असं आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळं अगदी मोठ्या प्रमाणामध्ये संख्या प्रभावितांची, कोविड प्रभावितांची ही वाढलेली आहे. तर असं आपण पाहतो की साधारण 4 लाख हे आंध्र प्रदेशमध्ये इतके विद्यार्थी आहेत जे शाळांमध्ये येत आहेत. परंतु जेव्हा 2 दिवसापासून कोविड प्रभावितांची संख्या वाढत झाली अशा बातम्या आल्या आणि विशेषतः दिल्लीमध्ये आणि युरोपमध्ये ही सेकंड वेव्ह ऑफ द कोविड इज कमिंग अशा प्रकारच्या ज्या बातम्या यायला लागल्या, तेव्हा पालकांच्या मध्ये आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि गेले 2 दिवस उपस्थितांची संख्या ही कमी झालेली आहे एकूण. बरं. पण जी आकडेवारी तुम्ही सांगितलेली आहे ती आकडेवारी खरं तर पाहिल्यानंतर स्वाभाविकपणे पालक असतील, शिक्षक असतील किंवा मग विद्यार्थी असतील, या सगळ्यांमध्ये चिंतेचं वातावरण असू शकतं. या ज्या शाळा उघडल्या गेलेल्या होत्या त्या कितव्या इयत्तेच्या होत्या आणि आता जी आकडेवारी समोर आली त्याच्यानंतर सरकारकडून शाळांच्या संदर्भात कुठला निर्णय घेतला गेलाय? सर्वसाधारणपणे 9वी आणि 10वी च्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त संख्येमध्ये पॉझिटिव्ह केसेस आढळून आलेले आहेत. बरं. आणि दुसरं म्हणजे 829 इतक्या शिक्षकांना याचा प्रादुर्भाव झालेला आहे. साधारण 575 विद्यार्थी कोविड प्रभावित आहेत. आणि आता यांना क्वारंटाईन करण्यात तर आलेलंच आहे, परंतु अनेक ठिकाणी ज्यांनी टेस्टसाठी, चाचणीसाठी आपलं सॅम्पल दिलेलं आहे त्यांचे रिपोर्ट हे पोहोचलेले नाहीत आणि आलेले नाहीयेत. तर तो एक मोठा धोका अजून येत्या 1, 2, 3, 4 दिवसांच्या मध्ये म्हणजे आहे. त्या रिपोर्ट जेव्हा येतील तर त्यावेळेला आणखीन ही संख्या वाढणार आहे, यात काही शंकाच नाही आहे. परंतु सर्वसाधारण 5 दिवस झाले तर एका तऱ्हेचा उत्साह होता की अनेक दिवस शाळा बंद होत्या आणि विद्यार्थ्यांना जायचं होतं आणि ते आशेनं शाळांकडे पलटून आले होते. परंतु आजच तिकडचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना काही विद्यार्थी संघटन आणि काही शिक्षक संघटना ज्या आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी भेटून एक आपलं पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी तिकडं काय व्यवस्था आहेत, कोणत्या प्रकारच्या सुविधा वगैरे देण्यात येत आहेत वगैरे यांच्यावरती काही काळजी व्यक्त केली, प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेले आहेत. तर आजच्या घडीला पालकांच्या मनामध्ये विशेषतः आणि विद्यार्थी संघटनांच्या मनामध्ये काही शंका या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्यावरती शासनानं त्यांना गांभीर्यानं घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी चाचणी त्यांना करावी लागणार आहे आणि तशी ती करतायत. खालिदजी, आता तुमच्याकडून या सगळ्याबद्दलची सविस्तर माहिती घेण्याचं कारण म्हणजे
पुढच्याला ठेच मागचा शहाणा अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आणि म्हणूनच जर आंध्र प्रदेश सरकारने याच्या संदर्भातला निर्णय घेतला असेल आणि महाराष्ट्र सरकार तो निर्णय घेऊ पाहत असेल तर निश्चितपणे पुढच्या त्या निर्णयातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला पण मिळू शकतात, काय गोष्टी टाळायला हव्यात हे कळू शकतं. म्हणून तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश सरकारनं जेव्हा या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्याबद्दलची SOP काय नेमकी होती, कारण ती खूप महत्वाची आहे. अ, तुमची अ, ही चर्चा त्या दृष्टीनं खरोखरच फार महत्वाची आहे. पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा हे घडणं फार आवश्यक आहे आणि ते जर घडत नसेल तर अशा प्रकारच्या निर्णयांमध्ये जे काही बरं वाईट होतं त्याच्यातून काही उपयुक्त मिळतं का हे पाहणं आणि ते दाखवणं हे तुमचं आणि आमचं माध्यम म्हणून, मीडिया म्हणून हो, एक हो. प्रकारचं कर्तव्यच आहे, त्यात शंका नाही. तर ज्या वेळेला निर्णय झाला की आता शाळा उघडल्या पाहिजेत, तर सर्वप्रथम एक गोष्ट आंध्र प्रदेशच्या जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारनं जे केलं ते हे की जे शिकवणारे जे किंवा नॉन टीचिंग स्टाफ आहेत त्या सगळ्यांचेच त्यांनी चाचणी करण्याचं ठरवलेलं होतं. बर बर त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आपल्या आचरणामध्ये आलेल्या आहेत, आपल्या दैनंदिन जीवनाचा ते आता भाग बनतायत, हे जरी खरं असलं हा तरी देखील जमिनीवरती त्यांच्यावरती किती प्रमाणामध्ये आणि कशा पद्धतीमध्ये कशाप्रमाणे त्याच्यावरती अंमलबजावणी होते, त्याच्यामध्ये जी ढिलाई असते ती मात्र स्वाभाविकच आहे. आणि म्हणूनच आपण असं बघतो की फक्त शिकवण्याच्या दरम्यान म्हणजे क्लासेसच्या दरम्यान वर्ग आहे आणि विद्यार्थी आणि शिक्षक बसलेले आहेत, तर याच दरम्यान मध्ये हा प्रादुर्भाव झाला एवढंच नाही आहे, तर मिड डे मील आणि इतर बरोबर आहे. शाळेत non-teaching staff येण्यापासून वगैरे जो ते आहे, आल्यापासून जाण्यापर्यंत खेळण्याचा असेल असे अनेक प्रसंग असतात. दिवसभरात मुलं एकत्र येत असतात आणि अशा वेळी त्यांना हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पण आता तुम्ही जे सांगितलेलं आहे ते ऐकल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्रात आज हा कार्यक्रम बघणाऱ्या लाखो जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले असतील आणि त्याच प्रश्नांची उकल आपल्याला करायची आहे, त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे. आत्ता आपल्यासोबत जयश्री देशपांडे मॅडम आहेत, ज्या पुणे पालक संघटनेचे अध्यक्ष आहेत. जयश्री मॅडम, जे ऐकलं त्याच्यानंतरची तुमची पहिली प्रतिक्रिया आणि सरकार त्या संदर्भातला जो निर्णय घेऊ पाहतोय त्याच्याबद्दलची तुमची भूमिका. सगळ्यात पहिल्यांदा मला न्यूज 18चे आज इथे खूप आभार मानायचे की खूप मोठ्या चिंतेचा प्रश्न, सरकारचा निर्णय हा एक वेगळा भाग आहे, पण आमच्या पालकांच्या मनामध्ये जो एक चिंतेचा प्रश्न आज भेडसावतोय. आज जशी सकाळी न्यूज धडकली तसे कंटिन्युअस फोन येत आहेत आम्हाला की काहीही करून जरी वेगवेगळ्या माध्यमांमधून असं दाखवत असतील की मुलं खूप खुश आहेत, तर तो मुलांचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. कारण 6-7 महिन्यानंतर आम्ही आमच्या शाळेत जाणार, टीचरांना भेटणार, मैत्रिणींना भेटणार, मित्रांना भेटणार किंवा एका मुक्त वातावरणामध्ये आपली मुलं जाणार आहेत. हा जरी एक भाग असला तरी याच्या मागच्या आत्ता सरांनी खूप चांगलं हैदराबादचं जे सगळं पिक्चर आपल्या डोळ्यापुढे आणून दिलंय ते इतकं भयावह आहे की आधीच आपल्याला आत्ताच हैदराबादमध्ये जी घटना घडली किंवा आता दिल्लीमध्ये जी दुसरी लाट येऊ घातलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता सरकारला, वर्षा गायकवाडांना एवढी घाई का झालेली आहे शाळा सुरू करण्याची, याचं आम्हाला या प्रश्नाचं उत्तर आम्हाला नेमकं मिळतच नाहीये. कारण आज एकीकडे अतिशय परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. आता आपण जर बघितलं तर परत थंडीचे दिवस वाढले आणि याच्यामध्ये कोविडचे पेशंट्स पण खूप वाढत चाललेले आहेत. रोज मिनिटाला जेव्हा न्यूज चेंज होते तेव्हा तिथे बदललेली आकडेवारी ही आमच्या पोटामध्ये एक भीती निर्माण करते की आम्ही आमच्या मुलांना या परिस्थितीमध्ये शाळेत कसं पाठवायचं. आणि या सगळ्यामध्ये आजचा जो मॅडमचा निर्णय आहे त्याचा म्हणजे आम्हाला खूप प्रश्न पडला की यांनी हा काय विचार करून यांनी निर्णय घेतलेला आहे. वर्षा मॅडमनी हा निर्णय घेताना मला वाटतं की कुठच्याही परिस्थितीचा अभ्यासच केलेला नाहीये. आज हैदराबादमध्ये एवढी भयंकर झालेली परिस्थिती, एवढी मुलं अफेक्टेड झालेली आहेत आणि थोडंसं जरी कुठे 2-4 मुलं पॉझिटिव्ह किंवा मुलं जरी पॉझिटिव्ह असली तरी त्यांच्या मनाचं मन वेगळं आहे आणि आज पालकांची भीती वेगळी आहे. तर ह्या गोष्टीचा विचार का होत नाहीये याचा खरंच आम्हाला कीव येते आम्हाला वर्षा मॅडमची खरं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये. ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे की आता का हा निर्णय घेतला जातोय त्याच्याबद्दलच तुमचा मूलभूत सवाल आहे. आपल्यासोबत प्रशांत रेड्डीज आहेत.
जे मुख्याध्यापक संघटनेचे सचिव आहेत. खरं तर आता या सगळ्या शाळा चालवायच्या, शाळेतल्या मुलांची सुरक्षेची जबाबदारी, त्यानंतर शिक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी, पालकांना द्यावी लागणारी उत्तरं, या सगळ्यामध्ये जर कोण सेंटर पॉइंट असणार असेल, प्रमुख असणार असेल, तर तो म्हणजे मुख्याध्यापक असणार आहेत. आता मुख्याध्यापकांची नेमकी काय भूमिका आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्रशांतजी, तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही तयार आहात का सरकारच्या या निर्णयासोबत जाऊन आपण आता शाळा दिवाळीच्या नंतर सुरू करायला हव्यात, या निर्णयापर्यंत तुम्ही पोहोचलाय का? तुमची भूमिका काय? मुळामध्ये मुख्याध्यापक म्हणून जर मी कार्य करत असेल तर शासनाने दिलेला निर्णय हा मला पाळणं, मग तो माझ्या मनाच्या विरुद्ध असो किंवा मनाच्या बाजूनी असो, आम्हा सर्व मुख्याध्यापकांना पाळणं हे आवश्यक असतं. मात्र हे सर्व होताना ज्यावेळी मी एक पालक म्हणून बघतो, मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांचे आई किंवा वडील या भावनेने बघतो, तर हा निर्णय महाराष्ट्रातील कोणत्याही मुख्याध्यापकांना पटलेलाच नाहीये. कारण आम्ही ग्राउंड लेवलवरती काम करतोय आणि आम्ही ग्राउंड लेवलवरती काम करत असताना जर आम्हालाच विश्वासात न घेता अशा प्रकारचे निर्णय निर्गमित होत असतील, तर मंत्रालयातील जो अधिकारी वर्ग आहे तो कुठेतरी शिक्षण मंत्र्यांच्या ची दिशाभूल करतोय किंवा केंद्र सरकारकडून त्यांच्यावरती काय दडपण आहे का, या सर्व बाबीही तपासायला पाहिजेत. पण तो हा चर्चेचा मुद्दा नाहीये. मुद्दा महत्वाचा हा आहे की आम्हाला विद्यार्थ्यांचा जीव महत्वाचा आहे की एक वर्षाचं किंवा 6 महिन्याचं शिक्षण महत्वाचं आहे. जर विद्यार्थ्यांचा जीव महत्वाचा आहे, विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे, तर अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेताना आपण कोणत्या प्रकारची साधन सामग्री, साहित्य, प्रशिक्षित शिक्षक वर्ग म्हणजे मेडिकली दृष्ट्या तयार केलेला आहे का, तर त्याचं उत्तर नाही येतंय. आपण ही कोणतीच तयारी केलेली नाही. मान्य की कोरोना हा अचानकपणे आलेला आहे, आकस्मिक आलेला आहे. आपली त्या पद्धतीने पूर्वतयारी नव्हती. मग आता जर पूर्वतयारी नाहीये तर आपण अगदी म्हणजे स्वतः राज्याचे दुसरे मंत्री ज्यांनी कोरोना स्वतःहून सांभाळला, आपल्या आईचं निधन झाल्यानंतरही जे फील्डवरती काम करत होते, हे स्वतः माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपेजी म्हणतायत की हिवाळ्यामध्ये या कोरोनाचं प्रमाण अजून वाढणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर याचा इफेक्ट विद्यार्थ्यांना झाला तर कोरोनाचे बॉम्ब म्हणून तुम्ही शाळा बघणार आहात का, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि राहिला प्रश्न, जर आता पालक संघटना, मी आता सगळ्यांचे विचार ऐकले, त्यांचं म्हणणं एक मात्र आहे की नाही तर सर्वांचे काय होतं माहिती, एक भूमिका अशी निर्माण केली जाते की शिक्षकांना शाळेत यायचं नाही, शिक्षक कोरोनाला घाबरले. ही जी मानसिकता करून आहे ना, जो पळ काढण्याचा जो प्रयत्न आहे ना, हा चुकीचा आहे. शिक्षकही तयार आहेत, सगळे तयार आहेत, पण आपण विद्यार्थ्यांना त्यांचा जीव, लहान मुलांचा जीव धोक्यात घालणं हे आम्हाला तरी योग्य वाटत नाही. ठीक आहे, जयश्री मॅडमला मला विचारायचं आहे. जयश्री मॅडम, मुख्याध्यापक संघटनेचे प्रमुख जर असं म्हणत असतील, जर त्यांच्या मनात इतकी भीती असेल, त्यांच्या मनात इतके प्रश्न असतील, तर स्वाभाविकपणे मग पालकांनी आपल्या मुलांना शाळेत कसं पाठवायचं? एक्झॅक्टली. मी अगदी सरांच्या मताशी सहमत आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या मुलांना धोक्यात घालणार नाहीयेत. आम्ही शाळेमध्ये मुलांना पाठवणार नाहीयेत. आणि वर्षा मॅडम कुठल्या बेसवरती, हा शिक्षकांचाही विचार न करता, पालकांचाही विचार न करता, मुलांचाही विचार न करता, आणि कुठेतरी हे सगळं करण्यामागे कम्युनिटी स्प्रेड वाढवण्याचा उद्योग हा त्यांचा चाललेला आहे. इतकी भयंकर परिस्थिती आहे की घरातनं मूल बाहेर पडल्यानंतर ते मूल आपल्या घरी येईपर्यंत ते कसं येतं माहिती नाही. साधी नॉर्मल शिंक जरी आली माणसाला तरी भीती वाटते की मला कोविड झाला की काय. ही इतकी भयंकर परिस्थिती असताना सुद्धा, आणि शाळेचा जर विचार केला तर शाळा, वर्षा मॅडमना काही वाटत असेल पण मला नाही वाटत की शाळा किंवा मुख्याध्यापक किंवा शिक्षक, आज तेही माणूस आहेत, हे एवढ्या मोठ्या कम्युनिटी स्प्रेडला कुठेतरी थांबवू शकतील. आज इथे मॅडमचा प्रयत्न एक्झॅक्टली असा चाललेला आहे की कुठेतरी फक्त उठायचं आणि एक निर्णय देऊन मोकळा व्हायचा, जेणेकरून तो मुख्याध्यापक किंवा शाळा प्रशासन आणि पालक यांच्यामध्ये एक भांडण लावायचं, हे क्लिअर कट काम चालू आहे. हे अतिशय चुकीचे निर्णय आहेत आणि अशा कुठल्याही प्रकारे आम्ही आमच्या मुलांना धोक्यामध्ये घालणार नाही आणि आम्ही या निर्णयाचे कधीही समर्थन करणार नाही. ठीक आहे,
मला आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा जायचं आहे. आंध्र प्रदेशमध्ये जर धोक्याची घंटा असेल, जे आंध्र प्रदेशमध्ये झालं ती जर धोक्याची घंटा असेल, तर मग त्याच्यापासून आपण काय सावध झालं पाहिजे, कशा प्रकारे सावध झालं पाहिजे, त्यांचं नेमकं कुठे चुकलं त्याची चर्चा होणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला इथं त्याच्यातून काही धडा घेता येतो का याबद्दल सुद्धा विचार व्हायला हवा. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18. पालक म्हणून जशी विद्यार्थ्यांची काळजी घेतली तशीच काळजी शाळेने घ्यावी. जो शिक्षण शाळेत जाऊन घेता येतो तो ऑनलाईन घेता येत नाहीये. तर शिक्षण काय कुठं जात नाहीये, मुलांचा जीव हा महत्त्वाचा आहे. तर आता मी खूप हॅपी आहे की आता स्कूल्स फायनली सुरू होणार. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय शाळेची की धोक्याची घंटा. कारण राज्य सरकार दिवाळीच्या नंतर राज्यातल्या 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा उघडण्याच्या दृष्टीनं विचार करत आहे. तसे सुतोवाच मंत्र्यांनी केले आणि त्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली. आंध्र प्रदेशमध्ये नेमकं काय झालंय आपण जाणून घेतलं, म्हणूनच आणखी त्याच्यातले काही मुद्दे जाणून घ्यायचेत. मुल्ला खालिद आमचे वरिष्ठ प्रतिनिधी नेटवर्क 18चे हैदराबादहून थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खालिदजी, आम्हाला एक मुद्दा तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं कोरोना बाधित समोर आले शाळा सुरू होण्याच्या आधी, पण या सगळ्यात नेमकं चुकलं काय असं तुम्हाला वाटतं, जेणेकरून महाराष्ट्रानं त्यातून धडा घ्यायला हवा? सर्वप्रथम म्हणजे अनेक गोष्टींच्या मध्ये आपण अनलॉकिंगची पद्धती ही सुरू केली, हे खरं आहे. हा, आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे आर्थिक पैलू हा डॉमिनेटिंग फॅक्टर होता शासनाच्याकडे निर्णय घेण्याच्या मध्ये. बर बर. कसा? त्यानंतर लग्न समारंभ, राजकीय किंवा इतर अराजकीय समारंभ आणि सार्वजनिक ठिकाणावरती लोकांची गर्दी होऊ नये अशा प्रकारच्या संदर्भातले जे काही निर्णय होते त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण निर्णय घेत गेलो आणि त्यांच्या निर्णयापर्यंत येण्याच्या आधी ज्या काही तयारी करायची होती त्या पद्धतीची तशा प्रकारची तयारी केली. परंतु शिक्षणाच्या संदर्भामध्ये तसं काही कदाचित करण्यात आलेलं नाही आहे. बर. सर्वसाधारणपणे आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा हायस्कूल या लेवलवरती शाळा उघडण्यात आल्या तर त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं जे काही करायचं ज्या पद्धती आहेत, ते नियम आहेत, त्यांना काटेकोरपणे त्याचे पालन करण्यात येत होतं. परंतु शाळेतून निघून घरापर्यंत येणं किंवा घरातून निघून शाळांपर्यंत पोहोचण्याची च्यासाठी जो काही रस्ता आहे किंवा बस किंवा रिक्षा किंवा बाईक वगैरे असतील, तर या दरम्यान सुद्धा त्यांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लोकांच्या मध्ये मिसळण्याची ही एका प्रकारची तशी ती मजबुरी होती, तशी गरज होती. या दरम्यान सोशल डिस्टन्सिंग हे पूर्णपणे पाळणं त्याचं करण्यात आलेलं नाही. दुसरं म्हणजे आता आपण सर्वसाधारण 6 ते 7 महिने शाळा बंद ठेवलेल्या आहेत आणि बरंच विद्यार्थ्यांचं शाळेचं शिक्षणाचं नुकसान होतंय. अशा प्रकारची एक भीती किंवा एक ओझं शासनाच्या मनावरती होतं आणि त्यांना असं वाटलं की आता आपल्याला शाळा ह्या उघडल्याच पाहिजेत आणि याच्यापेक्षा जास्त आपण बंद ठेवू शकत नाही. तर या प्रकारची एक आपण असं म्हणू शकतो की त्यांनी एक घाई केली आणि या दरम्यान त्यांना असं वाटलं की आता शाळा जेव्हा उघडण्यात येतील तर त्या वेळेला मात्र जे काही करता येईल किंवा करण्याची गरज असेल त्या स्टेप्स आपण पुन्हा घेऊया, अशा प्रकारच्या काही गोष्टी होत्या. आणखीन एक म्हणजे स्टेप बाय स्टेप उघडण्यामध्ये त्यांनी काही जिल्ह्यांमध्ये शाळा उघडाव्यात आणि न त्याचा काही प्रभाव दुष्परिणाम वगैरे त्याचे दिसतायत का, किंवा स्टेप्स घेण्यामध्ये ज्या काही आपल्याला कमी कुठंतरी आपण पडतो, आपलं शासन कमी पडतंय असं दिसत असेल तर त्या आपण चुका दूर करूयात आणि पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये लागू करूयात, अशा प्रकारच्या काही गोष्टी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या नव्हत्या. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्वसाधारण आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 13 जिल्हे आहेत आणि हे जिल्हे फार मोठे मोठे आहेत. आणि जाता जाता एक गोष्ट सांगू शकतो की माहितीसाठी म्हणून की जानेवारीमध्ये पुढच्या वर्षापासून आंध्र प्रदेशमध्ये या 13 जिल्ह्यांची विभागणी करून 26 जिल्हे हे निर्माण करण्यात येणार आहेत. तर तुम्ही कल्पना करू शकता की एवढे मोठे हे जिल्हे आहेत. दुसरं म्हणजे गोदावरी ईस्ट आणि वेस्ट हे जे 2 जिल्हे आहेत तर हे फार दुर्गम आहेत, गोदावरी काठावरती आहेत, जंगल आहे, डोंगर आहे. आणि एकूण पाहता सर्व जास्त प्रभावित झालेले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये
चित्तूर, प्रकाशम, गुंटूर, ईस्ट गोदावरी, वेस्ट गोदावरी, वायझाग म्हणजे विशाखापट्टणम ज्याला म्हणतो, आणि श्रीकाकुलम हे जिल्हे आहेत. तर दररोज यांच्यामध्ये सर्वसाधारण 100 ते 200 हे कोविड पॉझिटिव्ह केसेस निघतायत. म्हणजे बघा किती भयंकर हे प्रमाण आहे. हो 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 शाळा सुरू झाल्यानंतर 100 ते 200 केस हे वाढीव असे निघत असतील तर ती भयावह अशी प्रकारची परिस्थिती आहे. तर आता हा जो स्फोट एक प्रकारचा होतोय, तर त्याला आपण कसं सामोरं जायचं, मला असं वाटतं की अजूनपर्यंत शासनानं तशा प्रकारची काहीतरी तशी तयारी ठेवलेली दिसत नाही आहे. आज जरी मीटिंग झाली असली शासनाची, कॅबिनेटची बैठक झाली, पण त्याच्यामध्ये इतर गोष्टींवरती फार चर्चा झाली की म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मानवीपणा, माणुसकी वगैरे दाखवली आणि नरमाई घेतली आणि असं म्हटलंय की ज्या ठिकाणी त्रास असेल, नुकसान होत असेल तर त्या मार्गावरती जाऊ नये, इव्हन सिलेबस पूर्ण करण्याची घाई करू नये, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. परंतु जेव्हा शाळा उघडण्यात आलेल्या आहेत, विद्यार्थी जात आहेत, पालक काही वेळेला शाळांपर्यंत पोहोचतायत, विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शिक्षक येत आहेत, तर ही जी परिस्थिती आहे त्याला हाताळण्यासाठी योग्य प्रकारे शासन यंत्रणा तयार नव्हती सर्वसाधारणपणे, असं दिसून येत आहे. म्हणजे एक स्पष्टपणे दिसतंय ते म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये शाळा सुरू करण्याच्या बद्दल जो निर्णय घेतला गेला तेव्हा त्याच्यात अनेक उणीवा राहिल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून आज तिथं उद्रेक झालेला दिसला. निश्चितपणे महाराष्ट्र सरकार मधले अधिकारी, मंत्री हा कार्यक्रम बघत असतील किंवा आंध्र प्रदेशमध्ये जे काही घडलं ते आता जे तुम्ही सांगताय त्यातून काहीतरी धडा घेतील अशी आशा निश्चितपणे आपण करूया. जे लूपहोल्स तिथे राहिले ते आपल्याला टाळता येतात का याच्याबद्दल सुद्धा सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. पण मला आता मॅडमला विचारायचं आहे की जयश्री मॅडम, एका बाजूला ही गोष्ट आहे की कोरोनाचा उद्रेक होतोय, दुसऱ्या बाजूला सरकारकडून हे सांगितलं जातंय की 10वीचं वर्ष आहे ज्याचं विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनावर एक मोठं दडपण असतं, खरं तर असायला नको पण असतं. 12वीचं सुद्धा वर्ष महत्त्वाचं मानलं जातं, बोर्डाची परीक्षा आहे, मग अभ्यास कसा होणार, परीक्षा कशी देणार, मार्क किती, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे, ते दडपण आहे. या दोन्हीच्या कात्रीत खरं तर आज पालक, विद्यार्थी आणि सरकार सापडलेलं आहे का, आणि त्या दबावातून आज राज्य सरकार त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ पाहतंय का, त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, तुमचं मत काय? व्हेरी गुड क्वेश्चन आणि खूप छान बोलले आपण स्वतः सुद्धा. खरं तर आतापर्यंत जरी ऑनलाईन शाळा सुरू झाली होती, कारण सुरुवात जशी झाली ती सगळी सुरुवात कोविडनी झाली. कोविडमध्ये प्रचंड मेंटल प्रेशर मुलांमध्ये, पालकांमध्ये, सगळ्या समाजामध्ये, सगळीकडेच मेंटल प्रेशर खूप जास्त प्रमाणात होतं. या सगळ्यामध्ये कुठेतरी ऑनलाईन शाळा सुरू केली ती किती वेळ असते, रेग्युलर आपली जी शाळा असते त्या शाळेमध्ये आपली मुलं शाळेत जातात, रेपो बिल्ड होतो, टीचरांच्या समोर असतात. एका छोट्याशा स्क्रीनवरती जेव्हा 40-50 मुलं बसून टीचर तिकडून शिकवतात. ऍक्च्युअली दॅट इज वन वे कम्युनिकेशन. ते एक्झॅक्ट एज्युकेशन नाहीच आहे, कारण त्यांनी शिकवलेलं किती मुलांना समजलेलं आहे, नंबर 1. नंबर 2, ऑनलाईन एज्युकेशन हा पर्याय होता का, कारण आजपर्यंत जेव्हा आपली मुलं 6 तास 7 तास शाळेमध्ये जात आहेत तरी सुद्धा बराच पोर्शन इनकम्प्लीट राहतो, बरेच लॅकुनस त्याच्यामध्ये राहतात, मुलांना समजत नाही, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ह्या सगळ्याचा विचार इथे कुठे केला गेलाय का? आज जेव्हा 2 ते 3, 4 तास तुमची शाळा झालेली आहे मुलांची, असं जरी आपण गृहीत धरलं, आम्ही तर ते मान्यच करत नाही, पण जरी आपण ते गृहीत धरलं तरी मुलांनी शिकलेत किती, मुलांचा आउटकम काय, मुलांना समजलंय किती. मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास न करता, या सगळ्या गोष्टीचा विचार न करता, मुलांच्या भविष्याचा विचार न करता कुठेतरी हे वर्ष उचलायचं आणि पुढे ढकलून द्यायचं, केवळ एवढाच एक प्रयत्न चालू आहे. आज आपण शाळा सुरू केली आहे, शाळा सुरू करणार आहोत, पण आज आमच्याकडे कितीतरी मुलं अशा कंप्लेंट देतात, कारण मुलांचं कसं होतं की ते टीचरांना जरी विचारायला गेले तरी, परवा एका मुलीने खूप छान सांगितलं की आम्ही जरी टीचरांना विचारायला गेलो तरी 50-60 मुलं एकदम विचारायचं असताना टीचर तरी किती लोकांना क्लॅरिटीज करतात. मग ह्या केसेसमध्ये काही गोष्टी जे मुलांचे डाऊट्स असतात ते परमनंट डाऊटच राहतात ना. मग असं फॉल्स नॉलेज डोक्यामध्ये घेऊन किंवा झिरो नॉलेज डोक्यामध्ये घेऊन उगीच आपलं वर्ष पुढे न्यायचं, हे कोणाचं समाधान करायचंय? आणि परत एकदा, शाळा सुरू करणं म्हणजे अर्थकारण आहे का त्याच्या मागे, फीस हा विषय आहे का त्याच्या मागे, आणि वर्षा गायकवाड मॅडम समोर येऊन का पालकांच्या ह्या सगळ्या अडचणी समजून घेत नाहीत, आम्हाला समजत नाहीयेत या गोष्टी. ठीक आहे, खूप मूलभूत प्रश्नांना तुम्ही हात घातलेला आहे मॅडम. आता आपल्यासोबत प्रशांत रेड्डीज आहेत, मला त्यांना
आणखीन एका मूलभूत प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधायचं आणि त्यांचं मत सुद्धा जाणून घ्यायचं आहे. सर, सर्वसाधारणपणे जेव्हा हे शैक्षणिक वर्ष सुरू तर झालेलं आहे, अनेक ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून ते एज्युकेशन सुरू आहे. जी माहिती मिळते त्यानुसार ग्रामीण भागातल्या जवळपास 50% जास्त मुलांपर्यंत हे एज्युकेशन पोहोचलेलंच नाहीये. मग एका बाजूला ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून जो सिलेबस पुढे गेलेला आहे, अनेक दिवस गेलेले आहे, त्याच्यामध्ये सिलेबस तो पुढे गेलेला आहे. ज्या मुलांपर्यंत ऑनलाईन पोहोचलेलं नाही ते अजून शून्यात आहेत. आता या सगळ्यातली जी दरी आहे ती सांधायची कशी, हा सवाल आहे. मुळामध्ये जर मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री मानवता आणि मानवीयता याचा जर विचार करत असतील तर खरंच ती चांगली गोष्ट आहे. कारण ही गोष्ट तर आपल्याला एका बाजूने मान्य करावीच लागेल. ते आंध्रातल्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले. नाही, आंध्रातले मुख्यमंत्री असले तरी चालतील, पण आपलेही जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही मधला हा जो संपूर्ण, कारण का मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आणि त्यावेळी त्यांनी जेवढ्या पद्धतीने त्यांना सांभाळता येईल त्या पद्धतीने परिस्थिती सांभाळली. आताही आपली हीच अपेक्षा आहे की शिक्षण क्षेत्रातही त्यांनी परिस्थिती सांभाळावी. कारण होणार काय माहित आहे, हा निर्णय चुकला किंवा ह्याचे जर काही इफेक्ट झाले तर त्याचं संपूर्ण खापर विरोधी पक्ष असेल किंवा इतर कोणी असेल हे सगळं परत मुख्यमंत्र्यांवरतीच टाकणार आहेत. आणि म्हणजे एका बाजूने म्हणायचं की शाळा चालू करा, एका बाजूने म्हणायचं की मुलांचं नुकसान होतंय म्हणून आपल्याच विद्यार्थी संघटनांना पाठवायचं, आणि दुसरीकडे अशी भूमिका घ्यायची की आता मुलं म्हणजे मुलांची जी स्थिती आहे ही खराब होणार आहे किंवा हे. थोडक्यामध्ये कसं आहे की सगळं संभ्रमाचं वातावरण आहे आणि ह्याच्यामध्ये पालक संभ्रमित आहेत. पण सर, माझा जो प्रश्न होता तो असा आहे की ज्या मुलांपर्यंत अजूनपर्यंत ऑनलाईन एज्युकेशन पोहोचलेलंच नाहीये, साधा गंध सुद्धा त्यांना एज्युकेशनचा नाहीये, याचा अर्थ ज्यांचं किमान ऑनलाईन एज्युकेशन सुरू आहे त्यांच्यापेक्षा ती मुलं कितीतरी मागे आहेत. आता जर त्या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहापर्यंत आणायचं असेल, त्यांचंही शैक्षणिक वर्ष पूर्ण करायचं असेल, त्यांनाही परीक्षेला बसवायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? माझं तेच म्हणणं आहे की या संदर्भात मुख्यमंत्री असतील, आरोग्यमंत्री असतील आणि शिक्षण मंत्री असतील यांनी कुठेतरी निर्णय घ्यायला पाहिजेत. ज्या पद्धतीने मान्य करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये फेब्रुवारी आणि मार्च मध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणं शक्य नाहीये. मे मध्ये या परीक्षा होऊ शकतात आणि आमचा शिक्षकांचाही त्याला विरोध नाहीये की आम्हीही मान्य करतोय की व्हावं. पण मात्र असं आहे की आता 25% टेक्स्ट जो आहे तो आपण केलेला आहे, पण त्या 25% टेक्स्टने काही होणार नाहीये कारण हे प्रमाण वाढत गेलं. कुठेतरी 50% टेक्स्ट कमी करून त्या उरलेल्या 50% टेक्स्ट वरती जर फोकस केला तर ह्याच्यातून मार्ग निघू शकतो. म्हणजे जर काढायचा म्हटलं तर मार्ग हमखास निघू शकतो. आता मगाशीही ज्या पद्धतीने आंध्र प्रदेश मधल्या काही त्रुटी सांगितल्या गेल्या की ह्या गोष्टींचा कुठेतरी इफेक्ट झाला. मग आपल्या महाराष्ट्रातही शाळा चालू करताना मान्य की त्यांनी सगळ्या चालू करत नाही विचार नाहीये, पण 9वी ते 12वीचा चालू करण्याचा विचार आहे. पण 9वी ते 12वीचा चालू करण्याच्या अगोदर प्रायोगिक तत्वावरती ज्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे नंदुरबार असेल किंवा धुळे असेल, गडचिरोली असतील या ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी कोविडचा जास्त प्रादुर्भाव नव्हता किंवा कोविड कंट्रोल मध्ये आहे, म्हणजे ग्रामीण भागातले जे जिल्हे आहेत जिथं जास्त लोकसंख्या नाही अशा ठिकाणी तुम्ही शाळा सुरू करा असा एक प्रस्ताव देताय. निश्चितपणे त्याच्याबद्दल काय विचार होईल ते बघावं लागेल. पण एक मला जयश्री मॅडमांना प्रश्न विचारायचा आहे. आता प्रशांत सरांनी एक मुद्दा मांडला की 25% तुम्ही अभ्यासक्रम कमी केलेला आहे 10वी 12वीचा आणि मग आता तो 50% न्या. ठीक आहे, 50% नेऊन विद्यार्थ्यांच्यावरचा जो ताण आहे तो कमी होऊ शकतो, पण त्याच्यात पुन्हा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो की 50% अभ्यासक्रम त्यांनी शिकलाच नसेल तर त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ते कितपत योग्य आहे? एक्झॅक्टली, आमचं म्हणणं तेच आहे की आपण नेमकं कशासाठी हे असं पुढे फक्त ढकलपट्टी करतोय. आज म्हणताय 25% कमी, उद्या म्हणताय 50% कमी. मग आमच्या मुलांना मिळतंय काय आणि नॉलेज कुठे मिळतंय मुलांना ह्या सगळ्यामधनं? जर आमच्या मुलांना नॉलेजच मिळत नसेल तर हे पूर्ण वर्ष एज्युकेशनल 0 इयर डिक्लेअर करायला काय हरकत आहे?
बर. हेल्थवरती तुम्हाला पहिल्यांदा फोकस करण्याची गरज आहे. तर हे परत एकदा शाळा सुरू करण्याचं जे काय वर्ष मॅडमनी घाट घातलाय त्याच्यासाठी आमची मॅडमना एक असं त्यांना मागणं राहील की त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात प्रत्येक पालकाला लिहून द्यावं की तुमचं मूल शाळेमध्ये गेलेलं सुरक्षित असेल. ते तुम्हाला म्हणजे हे मागतायत शाळेचं ते तुम्हाला मागताय की पालकांनी जबाबदारी घेतली पाहिजे की हो आम्ही तयार आहोत. तुमचं निर्णय सरकार म्हणून तुम्ही शिक्षण मंत्री स्वतः निर्णय घेतात आणि पालकांवरती ही जबाबदारी ढकलून मोकळी होतात. मग हे आमचे मंत्री काय कामाचे आणि ह्यांना मंत्री कुठल्या प्रकारे म्हणायचे आम्ही? म्हणजे अशी व्यक्ती जी आमच्यावरतीच लादून कुठेतरी ढकलून मोकळी होते ही व्यक्ती आमची मंत्री होण्यासाठी फेल आहे. मग वर्षा गायकवाड ह्या जर एवढ्या बेजबाबदार असतील तर मी आपल्या माध्यमातून आज एक आवाहन करते की त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. आज मुलांची हेल्थ इतकी महत्वाची आहे. आज आम्हाला प्रत्येक सेकंदाला मुलांच्या तब्येतीची काळजी आहे. आज कितीतरी मुलं असिम्प्टोमॅटिक कॅरियर निघतायत. हजारोनी मुलं, हजारोनी पालक, हजारोनी लोक आज कोरोना पॉझिटिव्ह निघतात. कितीतरी घरांमध्ये डेथ झालेल्या, कितीतरी मुलं स्वतः पॉझिटिव्ह होतीलही इथून पुढे. मग ह्या सगळ्या मेंटल प्रेशर मध्ये तुम्हाला नेमकं साध्य काय करायचंय? नुसतंच वर्ष पुढे ओढायचंय? प्रशांतजी तुमचं काय मत आहे? कधीपासून शाळा सुरू केल्या गेल्या पाहिजेत? कारण वेगवेगळ्या मागण्या येत आहेत. कोणी म्हणतंय जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू नका. काही जणांचं असं म्हणणं आहे की दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आधी बघा की हिवाळ्यामध्ये नेमकं काय घडतंय. हिवाळ्यात जर प्रकोप वाढला नाही तर शाळा सुरू करा. तुमचं नेमकं काय मत आहे? नाही, आमचं म्हणणं सर्वात पहिलं म्हणजे हेच आहे की विद्यार्थ्याचा जीव महत्वाचा. आणि दुसरी गोष्ट विद्यार्थ्याचं शैक्षणिक वर्षही महत्वाचं. मी अजून एक या माध्यमातून पुन्हा एकदा पालकांना क्लिअर करतो की 10वी आणि 12वीचा जो अभ्यास असतो हा 1ली ते 9वी किंवा 1ली ते 11वी या घटकांवरती अवलंबून असतो. त्यामुळे हा अभ्यासक्रम तिकडे शिकवलाच जातो. फक्त त्याची उजळणी ही 10वी किंवा 12वीला होते. ही पहिली महत्वाची गोष्ट. आता राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा जीव जो महत्वाचा आहे राहील. आता आमचं म्हणणं असं आहे की जे विभाग ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी तीन क्षेत्र केलं होतं, प्रतिबंधित क्षेत्र, रेड झोन, ग्रीन झोन, ऑरेंज झोन, तर आता जो ग्रीन झोन वाटतोय किंवा ज्या ठिकाणी कोविडचा काहीही प्रादुर्भाव नाहीये त्या ठिकाणी शाळा चालू करून तिथे काय इफेक्ट होतो त्याच्यानंतर थोडा जो प्रादुर्भाव, अशा पद्धतीने जर टप्प्याटप्प्याने जर विचार केला तर मला वाटतं की या शाळा चांगल्या पद्धतीने चालू शकतात. आणि दुसरं काही ठराविक क्षेत्रात तुम्ही सरसकट संपूर्ण जर राज्यभर शाळा चालू केलात तर मुंबईमध्ये तर फार स्फोटक परिस्थिती निर्माण होईल. पण जर तुम्ही टप्प्याटप्प्याने केलात तर औषधं किंवा लस किंवा उपचार हा पण फार कमी प्रमाणात लागेल. म्हणजे थोडक्यात लस येईपर्यंत जर सरकार थांबत असेल तर खूपच चांगलं आहे. पण लस न येता जो काही आपल्याकडे आरोग्याचा पुरवठा आहे त्यांचा आणि त्याबरोबर त्या ठिकाणी कुठे कोरोना प्रादुर्भाव नसेल असा जर विभाग असेल तर अशा ठिकाणी चालू करून आपण प्रायोगिक तत्वावरती तशा प्रकारे प्रयोग म्हणजे बघायला हरकत नाहीये की जिथं कोरोनाचा प्रादुर्भाव नाही तिथं नेमका आपण काय करतो. निश्चितपणे आज कोरोनाच्या या संकटानं आपल्या सगळ्यांच्या समोर अनेक प्रश्नांची मालिका उभी केलेली आहे आणि या सगळ्या प्रश्नांवर मात करत आपल्याला पुढे जायचं आहे. खरं तर लॉकडाऊनमध्ये आपण सगळेजण कुलूप बंद झालो घरामध्ये, पण हळूहळू आपण पुन्हा आपलं अनलॉकची प्रक्रिया सुरू करत एक भाग आपला पुन्हा एकदा उघडला जातोय आणि निश्चितपणे त्यातून मार्ग काढला जातोय. शाळांच्या बद्दल मात्र निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्राधान्यानं विचार करूनच सरकारनं निर्णय घ्यावा ही पालकांची आणि शिक्षकांची दोघांचीही भूमिका आहे. बघूया सरकार याच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतोय. मी पहिल्यांदा म्हणालो तसं आंध्र प्रदेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती स्फोटक आहे. पुढच्याला ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे आता आंध्र प्रदेशमध्ये जे झालं ते आपल्या इथं होऊ नये याच्यासाठी शहाणपण घेऊन काही निर्णय होतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज या चर्चेमध्ये आपण आलात, आपली मतं मांडलीत त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. पालक म्हणून जशी विद्यार्थ्यांची काळजी घेतली तशीच काळजी शाळेने घ्यावी. जो शिक्षण शाळेत जाऊन घेता येतो तो ऑनलाईन घेता येत नाहीये. तर शिक्षण काय कुठं जात नाहीये, मुलांचा जीव हा महत्त्वाचा आहे. तर आता मी खूप हॅपी आहे की आता स्कूल्स फायनली सुरू होणार.